दर्शक हो नमस्कार. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रो, आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान स्वच्छता ही सेवा हे अभियान संपूर्ण देशभर राबवण्याचा संकल्प सोडला आहे आणि त्यानुसार संपूर्ण देशामध्ये विविध स्तरांवर स्वच्छताविषयक अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. परंतु मित्रहो, अशा प्रकारचे अभियान किंवा अशा प्रकारच्या योजना शासकीय पातळीवरून कितीही मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला गेला तरी त्याची यशस्वीता मात्र यशस्वी आणि सक्रिय लोकसहभागावर अवलंबून असते. म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या सहभागातून अशा प्रकारचे अभियान यशस्वीरित्या राबवले जाऊ शकतात आणि म्हणूनच या अभियानामध्ये आपल्या देखील सगळ्यांचं सक्रिय सहकार्य आणि सहभाग खूप अपेक्षित आहे. खरं तर आपल्या सगळ्यांच्याच जीवनाचा स्वच्छता हा एक स्थायीभाव असा घटक आहे. या स्वच्छतेमुळे आपलं वैयक्तिक, सामाजिक, सामुदायिक आणि राष्ट्रीय आरोग्य हे सुदृढ होण्याला नक्कीच मदत होणार आहे आणि त्यामुळे या स्वच्छतेचं महत्त्व लक्षात घेऊन आणि या स्वच्छतेची व्यापकता लक्षात घेण्यासाठी आजच्या कार्यक्रमामधून आपण यावर चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आज स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे अन्विती या संस्थेच्या संस्थापक संचालिका श्रीमती शेफाली दुधबडे यांना. त्यांच्याकडून आपण स्वच्छतेची माहिती जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे स्वच्छता हा खरं तर आपल्या सगळ्यांच्याच जीवनाचा एक अत्यंत अविभाज्य असा घटक आहे, पण ही संकल्पना खूप व्यापक आहे. तेव्हा या स्वच्छतेची संकल्पना थोडी आमच्या दर्शकांना समजावून सांगा. नमस्कार दर्शक हो. आणि हो, अगदी तुम्ही बरोबर बोललात की खूप व्यापक आहे, कारण आपल्या ज्या प्राथमिक गरजा आहेत, जे चॅलेंजेस आहेत ते असे आहेत की कुठेतरी स्वच्छता हा शब्द आणि त्याच्या मागे क्रियान्वित होणारे जे काही कार्य असतात ते कुठेतरी मागे पडतात. पण ती जी व्यापकता आहे ती कुठेतरी मनातून किंवा डोक्यातूनच आपण ती कमी करायला हवी आणि कुठलंही कार्य जे आहे आपलं ते पूर्णपणे व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला स्वच्छता ही प्रामुख्याने सगळ्यात आधी सुरुवातीला हे घेणं आज गरजेचं आहे. तर मी दर्शकांना, नागरिकांना हीच विनंती करेल की काहीही करताना सगळ्यात आधी स्वच्छता या शब्दाला कुठेतरी अर्थपूर्ण जे आहे अर्थ द्यायला हवा आणि छोटे छोटे कार्य जे आहेत ते करायला सुरुवात करायला हवे. आत्ता तुम्ही म्हणालात की स्वच्छता ही खूप व्यापक संकल्पना आहे. स्वच्छता ही कोणकोणत्या परिघामध्ये आपल्याला सामावून घेता येऊ शकते? बघा, स्वच्छता म्हटल्यावर सगळ्यात आधी तर कचरा व्यवस्थापन आपण ज्याला म्हणतो ते फार महत्त्वाचं आहे की नागरिकांनी किंवा सगळ्यांनी कचऱ्याला कुठेतरी हे करायला हवं की कचरा समजून घेणं है ना, त्याचे प्रकार काय आहेत. आणि कारण आधी काय होतं की सुरुवातीच्या काळात म्हणजे खूप आधीच्या काळात कचऱ्याचे प्रकार जे आहेत ते फार कमी होते. पण जशा जशा आज क्वालिटी प्रोडक्ट्स म्हणा किंवा इतर प्रोडक्ट्स, गॅजेट्स जे आहेत ते मार्केटमध्ये आले आहेत आणि त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे, त्याच्यामुळे कचरा पण हा भरपूर मोठ्या प्रमाणात निर्माण होतो आहे. ओला कचरा पण असतो, सुका कचरा असतो आणि इतर अजूनही हॅझार्डस म्हणतो आपण, रिजेक्ट्स म्हणतो, असे वेगवेगळे प्रकार आहेत. ते आहेत आणि ते समजून घेणे की काय कशात जाईल, मानवनिर्मित काय आहे, नैसर्गिक काय आहे, हे सगळ्यात आधी समजून घेणे. नैसर्गिक कचऱ्याची विल्हेवाट फारशी अशी आपल्याला टेक्निकली करण्याची गरज नसते, कारण सृष्टी जी आहे तिने स्वतःची तरतूद स्वतःच केलेली आहे.
ती कचरा बरोबर सगळा आत्मसात करणार. पण मानव निर्मित कचरा जो आहे तो कुठेतरी आपल्याला त्याला ट्रीट करावं लागतं. तर ही गोष्ट लक्षात ठेवून त्या प्रकारेच आपलं जे वेस्ट डिस्पोजल आहे, कचऱ्याचं डिस्पोजल जे आहे ते आपण समजून घ्यायला हवं. त्या प्रकारे आपले सवयी किंवा आपली वागणूक ही असायला हवी किंवा आपण ठरवायला हवी. त्याविषयी आपण आणखीन थोडी सखोल माहिती घेणार आहोतच. हो. पण आता मी म्हटल्याप्रमाणे की शासनाच्या वतीने स्वच्छता ही सेवा हे जे अभियान राबवण्यात येत आहे याच्या मागची काय संकल्पना आहे, आपण काय सांगा? हो, हे नागरिकांना कुठेतरी मोटिवेट करायलाच, कारण जसं मी आधी बोलली की आज चॅलेंजेस वेगळे आहेत, प्रायोरिटीज वेगळे आहेत आणि कचरा किंवा पर्यावरण संरक्षण जे आहे ते कुठेतरी खूप मागे राहत आहे. तर हे सगळं करताना मोटिवेट करायला, जनतेला मोटिवेट करायला, दर्शकांना, नागरिकांना मोटिवेट करायला हे जे आहे ते सामाजिक स्तरावर जर त्याला आणलं तर कुठेतरी त्या गोष्टीला एकत्र येऊन आपण एक स्वरूप द्यायचं. कारण काय होतं की कुठलंही काम आपण एकट्याने करायचं म्हटल्यावर त्याचा फारसा प्रभाव जो आहे तो आपल्याला दिसत नाही. पण तेच एकत्रित होऊन जर आपण कुठलंही कार्य केलं, त्याच्यात सहभागिता प्रत्येकाची असली तर त्याचं स्वरूप, त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो पण आपल्याला चांगल्या प्रमाणात दिसतो. कारण असं नाही आहे ना की कचरा एक व्यक्ती करेल, कचरा ही प्रत्येक व्यक्ती निर्माण करते आहे. त्याच्यामुळे त्याचा सहभाग असणेही गरजेचे आहे. म्हणजे लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणं आणि त्यांचा प्रत्यक्ष सहभाग त्यात नोंदवणं हा एक महत्त्वाचा उद्देश या अभियानाच्या मागे आहे असं तुम्ही म्हणता. स्वच्छतेचा विषय ज्यावेळेला आपण चर्चेला घेतो त्यावेळेला वैयक्तिक स्वच्छता, सामुदायिक स्वच्छता, परिसर स्वच्छता अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्वच्छतेचा नक्कीच आपण विचार करतो. तर वैयक्तिक स्वच्छतेविषयी आपण काय सांगाल, तिथून आपण सुरुवात करूया. बघा, वैयक्तिक स्वच्छता म्हटल्यावर मी परत भर देईल, कचरा व्यवस्थापन हे आलंच. त्यानंतर आपण जी थुंकण्याची जे प्रकार बघतो पब्लिक प्लेसेसमध्ये, आपण जिथे कुठे जातो आपल्याला दिसतं भिंती रंगलेल्या, रस्ते रंगलेले. तर याचा विचार लोकांनी नक्कीच करायला हवा की असं कुठेही थुंकणे कितपत योग्य आहे आणि हे करताना आपण तेव्हाच किती प्रकारचे आजार जे आहे आपल्या त्या कृतीमुळे निर्माण होऊ शकतात याचा विचार करायला हवा. दुसरं जे आहे ओपन डेफिकेशन ज्याला म्हणतात, जे पब्लिक युरिनेशन, समजा ते नसेल, कोरड्यावर शौच आणि युरिनेशन पण हे प्रामुख्याने गरजेचे आहे आज समजून घ्यायला की ह्या सगळ्या गोष्टी जर पब्लिक टॉयलेट्स अवेलेबल आहेत किंवा पब्लिक प्लेसेसला मूत्रीघर ज्यांना आपण म्हणतो असे शौचासाठी पण आपल्याला जे अरेंजमेंट्स करून दिलेले आहेत त्याचा वापर, त्याचा उपयोग आपण करायला हवा ना की इथे तिथे रस्त्यावर ह्या सगळ्या गोष्टी करणं आणि त्याच्यामुळे परत तेच आहे की आजार पसरणे, रोगराई पसरणे. तर प्रामुख्याने मला हेच सांगावं असं वाटतं की या 2-3 गोष्टींवर आपण कुठेतरी नक्कीच आपला माइंडसेट जो आहे तो बदलायला हवा. निष्काळजीपणे ह्या सगळ्या कृती अशा अनावधानाने करणे बरोबर नाही. तर सवयींचाच भाग आहे शेवटी की सवयी जर आपल्या चांगल्या असतील आणि आपण मुद्दाम जबाबदारीने वागायचे ठरवले तर कितीतरी प्रमाणात जे याच्यामुळे उद्भवणारे प्रॉब्लेम्स आहेत, प्रश्न जे निर्माण होतात ते तसेच कुठेतरी निस्तारायला आपणच आपलाच योगदान किंवा सहभाग जो आहे तो असतो किंवा दिसतो. स्वतःच्या बाबतीत जी स्वच्छतेच्या बाबतीत जी पथ्य पाळायची आहेत वैयक्तिकरित्या ती आपण सांगितलीत. याशिवाय आता सामुदायिक स्वच्छता किंवा परिसर स्वच्छता ज्याला आपण म्हणू, ह्याच्यामध्ये काय अपेक्षित असतं? परिसर स्वच्छता जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो तेव्हा साधारणपणे पूर्ण कुटुंब जेव्हा बाहेर निघतं कुठलं एक्झिबिशन बघायला किंवा आणखी कुठेही सिनेमा बघायला, हॉटेलमध्ये किंवा, तेव्हा मुलांनी कुठला हट्ट केला की मला कुठली वस्तू हवी आहे, खेळणं हवं आहे किंवा खाण्याचे पदार्थ हवे आहेत, तर काय होतं ना की छोटी मुलांना ती फार एक्सायटेड असतात आणि लगेच जी वस्तू घेऊन देण्यात येते ती तिथेच त्यांना अनपॅक करायची असते आणि लगेच तो कचरा, कारण प्रत्येक गोष्ट ही प्लास्टिक पॅकेजिंगमध्येच येते आहे आणि हे करताना काय होतं की मुलं फार सहज, अगदी सहज किंवा मोठेही, आपण उदाहरणार्थ पाणीपुरी खातो किंवा, तर ते जे प्लास्टिक डिस्पोजेबल आहे किंवा लग्नात पण जातो आपण किंवा आणखी कुठल्या सामाजिक कार्यक्रमात जातो
तेव्हा हे जे डिस्पोजेबल आहे ते खूप सहज आपण तिथेच गाळतो. तर या सगळ्या छोट्या छोट्या ज्या सवयी आहेत त्या कुठेतरी आपण सांभाळायला हव्या. आणि सामाजिक याच्यात तेच येतं की कचरा कुठेही न टाकता तो सांभाळून तुमची 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल तो सगळा व्यवस्थित घरात म्हणजे घरी घेऊन यायला हवा. आणि त्याचा व्यवस्थित जी घरची कचराकुंडी आहे त्यातच आपण ते डिस्पोज करायला हवं. त्यानंतर सामाजिक याच्यात परत ह्या 2-3 गोष्टी येतातच. वैयक्तिक स्तरावर जशा येतात तशा सामाजिक याच्यातही येतात. ते थुंकणे, स्पिटिंग ज्याला आपण म्हणतो, ते एक फार मोठं म्हणजे आपण बघतो की ट्रॅफिक सिग्नलवर जेव्हा सिग्नल रेड असतो, लाल असतो, तेव्हा लोक 2 व्हीलरवर जेव्हा असतात तेव्हा आपण बघतो की अगदी पिचकाऱ्या किंवा आपण अपार्टमेंट्समध्ये किंवा कुठे गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये पण जातो तेव्हा आपण बघतो, तेही बघतो आपण की पब्लिक कम्युटिंग जे आहे, बसेस, ट्रेन, त्यातही आपण अगदी कॉमन सीन आहे तो आपल्याला बघायला मिळतो. तर ह्या गोष्टी आपण कुठेतरी सावरायला हव्या, हे मी टाळायला हव्या. आणि वैयक्तिक याच्यावरही आणि सामाजिक याच्यावरही दोन्ही याच्यात आपल्याला वैयक्तिक जी सवय आहे तीच बदलणे आज गरजेचे आहे. खरोखरच ही आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे असं आपल्याला जबाबदारी आहे. आता स्वच्छतेच्या अभावामुळे कोणकोणते दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात? दुष्परिणाम जे आहेत तेच पहिलं मी सांगितलं की साधारणपणे जी रोग आहेत तर त्याचा अनुभव आपण कोविड ऐकलाय, त्यानंतर आपण नागपुरात चिकनगुनिया आणि डेंग्यूचा यावर्षी जो प्रकोप बघतो आहे अक्षरशः. तर हे सगळे त्याच सगळ्या गोष्टींची कुठेतरी दुर्लक्षित आहे म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी. तर त्याची आफ्टर इफेक्ट्स, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस जे आपण भोगतो आहे ते हे सगळं आज दिसतंय आपल्याला. तर आरोग्याविषयी आपण बोललो. दुसरं जे मी तुम्हाला सांगितलं की साधारण आपण कचरा कुठेही टाकून देण्याची जी सवय आज आपल्याला आहे त्यामुळे साधारणपणे काय होतं की प्लास्टिक हा विघटनशील नाही आणि तो तसाच असतो. मग आता त्यात पावसाचं पाणी पडणं आणि त्यात डासांचं ब्रीडिंग होणं, तेवढ्या भागाचं कुठेतरी सौंदर्यीकरण म्हणजे साधारणपणे ते आपल्या डोळ्याला चांगलं न दिसणं, हे सगळे जे प्रकार आहेत. तर त्यात माती खराब होणं म्हणजे तुमचं सॉइल पोल्युशन आलं, या सगळ्या गोष्टी आहेतच. तर आपल्याला म्हणजे मी वारंवार दर्शकांना हेच सांगेन की सवयींमध्ये बदल घडवणं किंवा आपलं माइंडसेट, आपली जी वैचारिक क्षमता आहे किंवा पातळी आहे जी आधी खूप दांडगी आणि अशी पक्की ठोस होती, ती आज कुठेतरी कमकुवत होते आहे. आणि त्याला परत आपल्याला अवेअर होणं किंवा सेन्सिबल होणं जे म्हणतो ते आपल्याला परत करावं लागणार आहे. जबाबदारीने वागणं ज्याला आपण म्हणतो ते परत प्रत्येक व्यक्तीला जाणून हे करणं आज गरजेचं आहे. म्हणजे अनेक प्रकारच्या रोगांसाठी देखील स्वच्छताचा अभाव हा कारणीभूत आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. प्रश्नच, कारण त्याच्याशिवाय अशा प्रकारचे प्रदूषण देखील निर्माण होतं स्वच्छतेच्या अभावी वगैरे. हाच मुद्दा थोडासा पुढे नेऊन की मोठमोठ्या शहरांमध्ये कारखान्यांचं औद्योगिकरण झालं आहे, कारखान्यांची संख्या भरपूर आहे, उद्योगांची संख्या भरपूर आहे, हॉस्पिटल्सची संख्या भरपूर आहे, लोकसंख्या भरपूर आहे. अशा सगळ्या परिसरामध्ये कचरा खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो. तर या समस्येविषयी तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगा. हो, कचरा तर निर्माण होतो आहे. आणि जसं मी सुरुवातीला बोलले की प्रत्येक व्यक्ती हा हाऊसहोल्ड लेवलवर म्हणजे वैयक्तिक स्तरावर किंवा आपण जेव्हा बाहेर निघतो तेव्हाही हा जो कचरा जनरेट होतो आहे तर याचं कलेक्शन आणि याचं डिस्पोजल जे आहे त्याची आपल्याला प्रामुख्याने काळजी घेणे फार गरजेचे आहे. बाहेर निघाल्यावरही आपण जिथे कुठे जातो आणि शहरांमध्ये जे आपण बघतो आहे की लोकसंख्या वाढते आहे, त्या वाढणाऱ्या लोकसंख्येत कचऱ्याचं प्रमाण पण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. मग यात सगळ्यात सोपा उपाय पर्याय काय आहे की कचऱ्याचे प्रकार समजून घेणे आणि त्याची विल्हेवाट जी आहे ती योग्यरित्या करणे. ते केलंय तर कितीतरी उद्भवणारे जे प्रश्न आहेत ते तसेच सोडवले जाऊ शकतात फार सहजरित्या. या कचरा घन व्यवस्थापन ज्याला आपण म्हणतो त्या संकल्पनेविषयी आपण जाणून घेऊया. पण आता कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती.
विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. विश्रांतीपूर्वी आपण मोठ्या शहरांमधून जो मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा जो कचरा निर्माण होतो त्याच्याविषयी बोलत होतो. त्याचे काय दुष्परिणाम दिसून येतात साधारण? सगळ्यात मोठं प्रामुख्याने जे आज प्रॉब्लेम क्रिएटर आहे ते तर आहे प्लास्टिक वेस्ट. तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स शहरांमध्ये पण कसे होत आहेत ना, की साधारणपणे ज्या सीवर लाईन्स किंवा स्टॉर्म लाईन्स असतात, म्हणजे पावसाचं जे पाणी आहे किंवा सांडपाणी जे जातं शहरांमध्ये पण, तर त्या सगळ्या पाण्यासोबत जे प्लास्टिक आपण बघतो इकडे तिकडे टाकून दिलेलं, ते सगळं पाण्यासोबत, पावसाच्या पाण्यासोबत वाहून ते या स्टॉर्म लाईन्समध्ये, सीवर लाईन्समध्ये अडकून पडतं. आणि काय होतं की या नाल्या ज्या आहेत ह्या ब्लॉक होतात आणि ब्लॉक झाल्यानंतर ते बॅकवॉटर परत येतं. आणि जे गेल्या 2 वर्षात आपण नागपूर शहरातच बघतो आहे की पुराची जी ही जी आहे, तर पूरग्रस्त नागपूर असंच आपण बघितलं मागच्या वर्षी आणि याही वर्षी. तर हे याच्या आधी आपण कधीच बघितलेलं नव्हतं. नागपूरनी कधीच, म्हणजे नागपूर शहरांनी हे अनुभवलंच नव्हतं. म्हणजे कचऱ्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही आणि कचऱ्यामुळे जे म्हणून मग आहे, ते पाणी हो साचून हो. राहतं. तर आणि काय होतं की जिकडे तिकडे जे आहे नॅचरल ग्राउंड जी आहे, नॅचरल माती जी आहे, एक्सपोजर जे आहे ते संपलेलं आहे. कारण काय, माझ्या पायाला माती लागायला नको, मला अगदी स्वच्छ सिमेंटीकरण केलेलं असं, माझी गाडी व्यवस्थित राहायला हवी. तर ह्या सगळ्या ज्या भावना आहेत त्याच्यामुळे जे जास्तीत जास्त आज सिमेंटीकरण, फक्त रस्तेच नाही तर घरोघरी तुम्ही अंगणही बघा तर ती पण सिमेंटची झालेली आहेत किंवा टाईल्स लावून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे काय होतं ना, की जे पाणी झिरपायला हवं ते झिरपत नाही आहे. आणि याचे दुष्परिणाम आपण बघतो आहे की गरम, म्हणजे आपण असंच बोलतो की पाऊस इतका झाला पण गरमी काही कमी होत नाही. तर हेच सगळे कारणं आहेत, कारण कुठेतरी अनावधानाने आपण ह्या चुका करतच आहोत. तर हे कचऱ्यालाही लागू होतं आणि कन्स्ट्रक्शनलाही. तर ह्या जर गोष्टी परत सुधारल्या तर नक्कीच जे आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हे झालं शहरांविषयी. पण ग्रामीण भागात देखील, कारण आपला कार्यक्रम हा सर्वदूर जातो, बरोबर, ग्रामीण भागातल्या स्वच्छतेविषयी देखील आपल्याला बोलणं अत्यंत क्रमप्राप्त आहे. तर ग्रामीण भागातल्या स्वच्छतेविषयी आपण काय सांगाल? ग्रामीण भागातही बघा बऱ्याच गोष्टी आता शहरांसारख्या अशा झालेल्या आहेत. गावांमध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला कितीतरी जे रस्ते आहेत आज सिमेंटचे दिसतील. ठीक आहे, रस्ते जरी सिमेंटचे असले तरी बहुतेक ज्या नाल्या आहेत सांडपाण्याच्या, त्या आपण बघतो की त्या अजूनही उघड्याच आहेत, बरोबर, कवर्ड नाहीच आहेत. तर याच्यामुळे होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत परत, की डास आहेत आणि इतर गोष्टी, म्हणजे उघड्यावर शौचाला जाणं, ह्या ज्या सगळ्या आहेत. कुठेतरी आपण बोलतो असं की अशिक्षित, पण आता असं काही राहिलेलं नाही आहे. शिक्षण तिथेही पोहोचलेलं आहे, पण हे परत अनावधानाने वागणं ही माझी सोय आहे, असं वागणं ही माझी सोय आहे. कारण मला माझा जो वेळ आहे तो कुठेतरी वेगळ्या याला डायव्हर्ट करायचा आहे, युटिलाइज करायचा आहे. हा जो आपण विचार करतो त्यात ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण कुठेतरी दुर्लक्ष करतो. आणि त्याच्यामुळे बऱ्याच गावांमध्ये मी जाऊन बघितलेलं आहे असं, आणि ऐकण्यात किंवा बघण्यात हे येतं की घरात संडास बांधून दिलेले आहेत. ठीक आहे, तरी पण लोकांना सवयीप्रमाणे ते उघड्यावरच जाणं. तर हा जो प्रकार आहे हा बंद होणे फार गरजेचे आहे. त्यानंतर आपण बघतो की शहरांमध्ये जे प्रोडक्ट्स आज आहेत, कारण प्लास्टिक पॅकेजिंग जे आहे ते प्रोडक्ट्सवर गेलेलं आहे. त्यानंतर ई वेस्टमध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत किंवा गॅजेट्स ज्याला म्हणतो आपण, तर 25 रुपयाचे टॉर्च, बॅटरीज असले हे जे प्रकार आहेत तिथल्या आठवडी बाजारांमध्ये सहज उपलब्ध असतात. परत मुलींसाठी आणि स्त्रियांसाठी जे सॅनिटरी नॅपकिन्स आहेत आज ते पण तिथे पोचलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी सोय म्हणून वापरणं हे अगदी योग्य आहे, पण त्याचा कुठेतरी व्यवस्थित योग्यरित्या डिस्पोजल करणं हे कुठेतरी ग्रामपंचायतींनी या गोष्टींकडे लक्ष देणं आज गरजेचं आहे. आणि ते होत नाही आहे, म्हणून तिथेही कचरा जो आहे तो वाढत चाललेला आहे आणि त्याचे दुष्परिणाम जसं शहरांसाठी आहेत तसेच ते गावांसाठी पण आहेत. बरोबर, खरोखरीच मोठ्या शहरांमध्ये असेल किंवा ग्रामीण भागामध्ये कचऱ्याचं प्रमाण खूप मोठं वाढलेलं आहे.
या सगळ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं हे खरं तर सरकारी यंत्रणांपुढे असेल, स्थानिक प्रशासनापुढे असेल किंवा त्या संस्थेपुढे देखील असेल, एक मोठं आव्हान होऊन बसलं आहे. तर ह्या कचऱ्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावली पाहिजे, आपण काय सांगाल? बघा, हे तर आहे की शासनाने, कॉर्पोरेशन्सने, ग्रामपंचायतनी त्यांच्या स्तरावर या सगळ्या गोष्टींचं आज विल्हेवाट लावण्याची जी यंत्रणा आहे ती त्यांनी केलेली आहे उभी किंवा नाही. पण एक नागरिक, एक जबाबदार नागरिक म्हणून आज माझंही कर्तव्य आहे की मी ते समजून घेणे आणि ज्या गोष्टी म्हणजे वेस्ट जे आहे ते व्यवस्थितरित्या डिस्पोजल सिस्टम जर माझ्यासाठी ती यंत्रणा उभी केली आहे तर मी त्याचा व्यवस्थितपणे त्याला काय म्हणतो आपण की उपभोग घेणे किंवा त्या गोष्टीला रिस्पॉन्स देणे जे आहे तर हे माझं कर्तव्य आहे. जर मला ओला कचरा आणि सुका कचरा हे जर सांगितलं गेलेलं आहे तर ही घरातून कचरा जेव्हा जातो तेव्हा तो 2 टोपल्यांमध्ये, कचरा टोपल्यांमध्ये जायला हवा. ओला हा वेगळा आणि सुका हा वेगळा. स्वतःची एक शिस्त लावणं फार गरजेचं आहे की ओल्यात सुका कचऱ्याचा कुठलाही प्रकार जायला नको आणि सुक्यात ओल्याचा. तर सुका कचरा जो आहे त्याचे पण भरपूर वेगळे वेगळे भाग आहेत. तर त्यात जसं आता रिसायकलेबल ज्याला म्हणतो की त्याचा पुनर्वापर होऊ शकतो. मग हे सगळं आपल्याला जाणून घेणं आज खूप गरजेचं आहे. ओला कचरा हा मला कळतो की तो विघटनशील आहे, ठीक आहे, नैसर्गिकरित्या ते कुठेतरी आपण जर हे केलं तर ते जमिनीत गेलं की ते कुजेल. पण जो मानव निर्मित कचरा आहे त्याच्यात काय प्रकार आहेत हे जाणून घेणेही, त्या बाबतीत ते शिक्षित होणं किंवा ते शिक्षण घेणं मिळणं ना, अवेअरनेस ज्याला म्हणतो ते पण आज आपल्यासाठी गरजेचं आहे. तर रिसायकलेबल जे वेस्ट आहे म्हणजे प्लास्टिक, तर काय होतं की ते कबाडीवाले ते गावात पण जातात आणि शहरातही येतात. त्यांना माहिती असतं की प्रत्येक जो प्लास्टिक वेस्ट आहे त्याचं पर्टिक्युलर, जसं आपण न्यूजपेपर म्हणतो, वर्तमानपत्र, ते जुनं झाल्यावर आपण त्याला रद्दी म्हणतो आणि त्या रद्दीचा एक भाव आपल्याला माहिती असतो की 8 रुपये दर आहे किंवा 10 रुपये प्रमाणे. तसंच या कबाडीवाल्यांना हे माहिती असतं की ते प्लास्टिक जे आहे ते विकलं जाऊ शकतं किंवा त्याचा पुनर्वापर होऊ शकतो. बरेचदा नागरिकांना, तुम्हाला आम्हाला माहिती नसतं पण ते त्यांना माहिती असतं आणि हे आपल्यालाही त्यांच्याकडून समजून घेणं आणि त्याप्रमाणे त्याचं विभाजन करणं आणि ते तसं ठेवणं आणि जेव्हा कचरा गाडी येते तेव्हा ते तसंच देणं. तर ह्या यंत्रणेत म्हणजे जी आपल्याला शासनाने यंत्रणा दिलेली आहे त्या यंत्रणेला असं त्याचा योग्यरित्या वापर करून आपणही त्याला तेवढाच रिस्पॉन्स जो आहे तो द्यायला हवा. खरोखरीच म्हणजे ही केवळ शासनाची किंवा स्थानिक प्रशासनाचीच जबाबदारी नाही, तर ही आपल्या प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. आणि जर आपण यात सक्रिय सहभाग दिला, स्वतःला शिस्त लावली तर ही समस्या आपण नक्कीच दूर करू शकू किंवा काही प्रमाणात का होईना आपण ती कमी करू शकू, असं तुमच्या बोलण्यातनं मला दिसून येत आहे. आपण आणखीन याविषयी चर्चा करणारच आहोत, पण कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा दर्शक हो, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रहो, आजच्या कार्यक्रमात स्वच्छता ही सेवा याविषयी आपण चर्चा करत आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी माझ्या समवेत स्टुडिओमध्ये आहेत शेफाली दुधबडे. शेफाली दुधबडे या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, पर्यावरणप्रेमी आहेत, निसर्गप्रेमी आहेत. अगदी तनमन धनाने त्यांनी ह्या संपूर्ण कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे. स्वच्छता हा तर त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आणि स्वच्छतेविषयी अनेक कार्यक्रम, अनेक प्रोजेक्ट्स त्या राबवत असतात. तेव्हा त्यांच्याकडून आपण पुढे चर्चा करूया. मॅडम, आपण विश्रांतीपूर्वी असं म्हटलं होतं की या कचऱ्याची विल्हेवाट लावणं एक खूप मोठं आव्हान आहे आणि त्यामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग असणं हा देखील तेवढाच एक महत्त्वाचा भाग आहे. आता मला असं सांगा, घनकचरा व्यवस्थापन हे आम्ही खूप ऐकलं आहे, तर आमच्या दर्शकांना ही संकल्पना सांगा की घनकचरा व्यवस्थापन म्हणजे काय? घनकचरा म्हणजे मी आधी जसं सांगितलं की जे मानवनिर्मित आहे त्यालाच आपण घनकचरा किंवा सॉलिड वेस्ट असं म्हणतो. तर यात प्रामुख्याने परत तेच आहे की प्लास्टिक वेस्ट हा सगळ्यात मोठ्या स्वरूपात म्हणजे मॅक्सिमम जो रेशिओ आहे तो प्लास्टिक वेस्टचा आहे. त्यानंतर मेडिकल वेस्ट येतं, कन्स्ट्रक्शन वेस्ट पण येतं बऱ्याच प्रमाणात. प्लास्टिक वेस्टमध्ये रिसायकलेबल आणि नॉन रिसायकलेबल असा पण प्रकार असतो. म्हणजे ज्याचा पुनर्वापर
रिसायकल होऊ शकतं, रियूज होऊ शकतं असं, आणि दुसरं नॉन रिसायकलेबल, म्हणजे त्याचा काहीही उपयोग होणार नाही, ते सरळ रिजेक्ट्समध्ये कचरा घरातच जाणार. पण ज्या गोष्टींचा उपयोग होणार आहे ते आपण रिसायकलिंगसाठी आपल्याला वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये पाठवता येतात. तर याच्यामध्ये ई कचरा पण मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याचा एक धोका आहे. त्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. त्याच्याविषयी माहिती सांगा, कारण मोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा भारेमाप असा वापर हा सगळ्यांकडून होतोय, त्याविषयी सांगा. हो, आजपासून 20 वर्षांपूर्वी बघा कसा काळ होता ना, की साधारणपणे कुठलीही एक तर इतक्या मोठ्या याच्यात प्रमाणात हे अवेलेबलच नव्हतं. जे गॅजेट्स आहेत, उपकरण आहेत, इलेक्ट्रिकल ऑपरेटेड किंवा बॅटरी ऑपरेटेड. आज अगदी 25 रुपयाचा टॉर्च सुद्धा फार इझिली सहज मिळतो, पण आधी असं नव्हतं. आधी काय होतं की सगळ्या गोष्टींचं शॉर्टेज किंवा ते सीमित याच्यातच अवेलेबल होतं, मिळायचं आपल्याला. तर कुठल्याही गोष्टीला रिपेअर करणं हा एक कॉन्सेप्ट तेव्हा होता, की टॉर्च खराब झाला किंवा कुठलंही असं उपकरण आहे जे खराब झालं तर आधी आपण त्याच्या रिपेअरिंगला घरीच प्रयत्न केले जायचे, आणि अगदी ते नाही झाले तर ते आपण मग इलेक्ट्रिशियनला किंवा त्या दुकानात पर्टिक्युलर आपण ते घेऊन जायचो. मग ती लाइटिंग असू द्या किंवा इतर कुठलंही उपकरण. पण आता काय होतं ना, आता तसं नाही, आता आलेला यूज अँड थ्रो कल्चर. तर आज इकडे खराब झालेली वस्तू ती लगेच कचऱ्यात टाकायची आणि तासाभरात नवीन वस्तू सहज अगदी स्वस्त दरात ती घेऊन यायची. तर त्याच्यामुळे काय होतंय की ई वेस्ट जे आहे ते भरपूर प्रमाणात जनरेट होत आहे, आणि हे खरंच धोक्याचं आहे. की त्यात काय होतं की कुठलंही गॅजेट जे आहे ते फक्त एका कॉम्बिनेशननी, ते भरपूर साऱ्या मटेरियलचं कॉम्बिनेशन आहे. त्यात हार्ड प्लास्टिक पण येतं, त्यात रबर पण येतो, त्यात मेटल पण येतं, त्यात केमिकल्स आहेत, बॅटरीज आहेत, ग्लास आहे, ते सगळं असेंबलिंग आहे ते. आणि त्याच्यामुळे काय होतं की अनावधानाने आपण एकाच कचऱ्याच्या टोपली, जे आपल्या घरात साधारणपणे 1 किंवा 2 कचऱ्याच्या टोपल्या असतात, आणि जी सुक्या कचऱ्याची जी टोपली असते, कचरा टोपली, आपण त्यातच ई वेस्ट जे आहे ते पण आपण टाकतो. तर तसं न करता आपल्याला काय करायचं की ई वेस्ट साठी आपली एक वेगळीच तरतूद असायला हवी प्रत्येक घरात. एक बॅग असू द्या, तो एक कार्टनचा डबा जो असतो असा मोठा, काहीही चालेल, पण साधारणपणे तसं असलं की आपल्या घरात निर्माण होणारं कुठलंही वेस्ट, उदाहरणार्थ ते मोबाईल चार्जर असू शकतं, बॅटरी असू शकते, रिमोट, मुलांची खेळणी, चायनीज लाइटिंग्स, हे सगळे जे आहेत, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक शेवर्स आहेत, ब्लेंडर्स आहेत, मोठी मोठी उपकरणं जी आहेत, फ्रीज आहे, मिक्सर्स आहेत, सगळंच. ब्लेंडर्स, जसं किचनमध्ये अप्लायन्सेस जे आहेत ते सगळे. तर कुठलीही वस्तू ही जेव्हा खराब होते तेव्हा तुम्ही त्याला एक वेगळ्या डब्यात, एका वेगळ्या बिनमध्ये जमा करायचे. आणि आपल्या नागपूरमध्ये आपण आज सुरिटेक्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक एजन्सी आहे, आणि त्यांच्याकडे सगळ्या परमिशन्स आहेत महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या, की ते कलेक्शन पण करू शकतात आणि त्याचं डिसमॅन्टलिंगचे पण परमिशन्स त्यांच्याकडे आहेत. तर आपण हा कचरा सुक्या कचऱ्यात न जाऊ देता, म्हणजे सुक्या कचऱ्याच्या माध्यमातून ते कचरा घरातच जाणार, आणि जे ढीग आहे त्या ढिगाला कुठेतरी, जी आपण बरेच वर्तमानपत्रात वाचतो की उन्हाळ्यात कचरा घरात आग जी आहे ना, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी टाळतात येईल. ई वेस्ट, कारण याच्यात ज्या केमिकल बॅटरीज आहेत आणि नागपूरची गरमी, या दोन्ही गोष्टी आता तिथे त्या कचरा घरात गेल्यानंतर साहजिक आहे की ते एक कारण कधीही असू शकतं. तर ह्या सगळ्या ज्या ऍक्सिडेंट्स आहेत हे सगळं वाचवण्यासाठी, त्याच्यानंतर कचरेवाला आपण जे म्हणतो, पण कचरेवाला नाही, जो कचरा आपल्यासाठी वेचतो किंवा घेऊन जातो, तो खरं तर कचरेवाले आपण आहोत. ते आपल्यासाठी स्वच्छता दूत, हा आता छानसा शब्द आलेला आहे, आणि खरं आहे ते की जाणीवपूर्वक आपण त्यांना तो कचरा देणं, ते घेऊन जाणं त्यांनी, आणि आपल्याला त्या त्रासातून, तर त्यांच्यासाठी पण ह्या सगळ्या गोष्टींचं विलगीकरण जर आपण ॲट सोर्स है ना, म्हणजे आपल्या घरातच आपल्याच पातळीवर जर आपण वेगळं वेगळं केलं तर यांना पण खूप सवलत होईल.
किंवा तुम्ही बघू शकता आज की आपण बघतो कचरा गाडीच्या आसपास जेव्हा हे लोक काम करतात किंवा भांडेवाडी जे नागपूरचं कचरा घर आहे तिथे आपण जर कधी जाऊन बघितलं तर तिथे हे लोक जेव्हा काम करतात भयान परिस्थिती आहे ती. तर कुठेतरी यांचाही विचार आपण करायला हवा आणि तो कचरा व्यवस्थित आपण जर सेग्रिगेट केला किंवा विलगीकरण केलं आणि प्रत्येक जी टोपली आहे ती वेगळी वेगळी ठेवून त्यात तो कचरा ठेवला तर यंत्रणा जी आहे शासनाची त्यांच्यासाठी पण ह्या गोष्टी फार सहज पण हातभार आपला आपण लावू शकतो. आणि ई वेस्ट त्यातलं एक प्रामुख्याने वेस्ट आहे जे फार सहजरित्या लोक आउटसोर्स जे आहेत आउटसोर्स ते खूप व्यवस्थित मॅनेज करू शकतात. बरोबर. खूप छान माहिती आपण दिली. आता मला असं सांगा की तुमची जी अन्विती ही संस्था आहे ही पर्यावरणपूरक आणि स्वच्छता विषयक काम करत आहे. तर या संस्थेच्या उद्दिष्टांविषयी तिच्या कार्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. तर तुम्ही ती माहिती आम्हाला सांगा. मला पण ही माहिती द्यायला खूप आवडेल. आणि बघा अन्वितीचा जन्म जो आहे तो आजपासून 5 वर्षांपूर्वी 2018-19 या साली झाला. सुरुवात झाली 3 महिलांपासून आणि असंच नागपूरच्या बऱ्याच मोठ्या NGOs ज्या आहेत तर यांनी मिलिटरी ग्राउंड जे आहे मिलिटरी लँड म्हणतात त्याला ती गिट्टी खदान रोडला आहे आणि अन्विती ही काम करते नॉर्थ वेस्ट नागपूरमध्येच. तर तिथे सगळ्यांचं एकत्रीकरण त्या याच्या वेळी झालं होतं क्लीनलीनेस ड्राईव्ह सफाई अभियान जे होतं स्वच्छता अभियान. आणि त्यावेळी लोकांना वाटलं की शहराच्या इतर भागातले लोक जे आहेत ते येऊन आपल्या परिसरात काम करत आहेत तर असं पण होऊ शकतं ना की आपल्याच परिसरात ज्या लोकांना इंटरेस्ट आहे या सगळ्या गोष्टींमध्ये तर त्यांनी सगळ्यांनी एकत्र यावं आणि आपल्याच भागासाठी आपल्या क्षेत्रासाठी आपण काम करावं. त्या विचारापासून त्या दिवशी 3 महिलांनी मिळून या विचाराला कुठेतरी जन्म दिला आकार दिला आणि अन्वितीचा जन्म झाला. मला अर्थ सांगायलाही खूप आवडेल अन्वितीचा. अन्वितीचा अर्थ आहे की परस्पर संबद्धता आणि एकाच ध्येयाकडे. तर ध्येय आमचं सगळ्यांचं आहे ते आहे पर्यावरण संरक्षण. आणि अन्विती गेले 5 वर्ष पर्यावरण संरक्षणासाठी या परिसरात म्हणजे आम्ही जो परिसर निवडलेला आहे तो आहे गिट्टी खदान ते ऑलमोस्ट एअरफोर्स त्यात CPWD कॉलनीज आणि इतरही ज्या छोट्या छोट्या कॉलनीज आहेत त्या सगळ्या येतात. म्हणजे साधारण एक 8,000 हाऊस होल्ड्सचा हा एरिया आहे तो आम्ही घेतलेला आहे. आणखीन आपण तुमची उद्दिष्ट आणि संस्थेचं कार्य जाणून घेऊया पण कार्यक्रमात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात विश्रांतीनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. विश्रांतीपूर्वी तुमच्या अन्विती या संस्थेविषयी आपण जाणून घेत होतो. त्याची काय उद्दिष्ट आहे आणि कशा पद्धतीने तुमची संस्था काम करते? उद्दिष्ट बघा आम्ही घेतलेले आहेत वॉटर कन्झर्वेशन म्हणजे आपल्याला पाणी कसं वाचवता येईल सगळं जलसंवर्धन पण हे सगळं हाऊस होल्ड लेवलवर कारण मोठ्या प्रमाणावर आपल्याला पण दिसतं की होत आहे पण हाऊस होल्ड लेवलवर ना फार निष्काळजीपणे आपण काही गोष्टी अशा सोडून दिल्या जातात. तर जलसंवर्धन वृक्षारोपण त्यानंतर रिन्युएबल एनर्जीज म्हणजे सोलार एनर्जीचा जास्तीत जास्त वापर आणि कचरा व्यवस्थापन. आणि आमचं असं विचार आहे की कचरा व्यवस्थापन हे प्रामुख्याने करायचं कारण ते केलं तर ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जलसंवर्धन किंवा वृक्षारोपण या सहजरित्या त्याच्या अनुषंगिक येतातच. आणि 5वा जो उद्दिष्ट आहे तो आम्ही असं घेतलेला आहे की मेडिसिनल ज्या हे आहेत व्हरायटीज ॲलोवेरा म्हणतो आपण तुळस आहे वेगवेगळ्या प्रकारच्या तर याचं जे एक्सचेंज आहे म्हणजे आपसातच वनौषधी ज्या आहेत यांचं आम्ही आपसातच ही जी देवाणघेवाण आहे ही प्रत्येक मीटिंगच्या वेळी जी आहे ही चालत असते. याच्यात आम्ही प्रमोशन करतो आहे की जे आपलेच मेडिसिनल हर्ब्स आहेत तर याचा उपयोग आपण आपल्या याच्यात रोजच्या जीवनशैलीत किंवा आपल्या रोजच्या आयुष्यात आपण जास्तीत जास्त प्रमाणात करू शकतो आणि औषधांपासून आपण दूर राहू शकतो. तर ते आमचं 5वं उद्दिष्ट जे आहे ते आहे. प्रामुख्याने आम्ही कचरा व्यवस्थापन आहे ते करतो.
कशा पद्धतीने कचरा व्यवस्थापनाचं हा, कार्य? वैयक्तिक याच्यावर काय होतं ना की आपल्याला साधारण की घरच्या स्तरावर आपल्याला काय काय करायचं आहे पर्यावरण संरक्षण या दृष्टीने, आणि सामाजिक स्तरावर. तर मी आधी सामाजिक स्तरावर सांगणं जास्ती मला असं वाटतं की मी सांगायला हवं. आपण पन्न्या ज्याला म्हणतो, म्हणजे सिंगल यूज प्लास्टिक, एकल वापर ज्याला म्हटलं जातं. यात काय होतं की आपण जेव्हा बाजारात जातो, आठवडी बाजारात किंवा असे फूल घ्यायला, पूजेची साधी फुलं घ्यायला सुद्धा गेलो आपण, किंवा बाजारात जातो, फळं घेतो, कुठलीही गोष्ट ही त्या एकल वापर जो कॅरी बॅग असतो त्यात दिली जाते. मग आम्ही याच्यावर जनजागृती करतो आहे. आठवडी बाजारांमध्ये जाऊन आम्ही दुकानदारांना आणि ग्राहकांना जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की हा जो कॅरी बॅगचा वापर आहे हा कुठेतरी थांबवा. जर तुम्ही निषेध केला, म्हणजे रिफ्यूज केलं, तुम्ही घेतलंच नाही, तर दुकानदार देणार नाही. तर साधारणपणे तुम्हाला काय एक मोठी पिशवी आणायची आहे आणि त्यात छोट्या छोट्या पिशव्या, की तुम्ही जो कॅरी बॅग की मटार घेतले किंवा आणखी इतर कुठली वस्तू आहे जी भाजी घेताना सगळ्या भाज्या एकमेकांमध्ये मिसळून जातील या दृष्टीने. मग काय होतं की ती गृहिणी काय करते ना की ती मटार वेगळे दे, मिरची वेगळे दे, आणखी काही द्राक्ष घेतले तर ते वेगळे दे, प्लास्टिक जातं. हा, तर मग आम्ही त्या गृहिणींना किंवा जी मातृशक्ती ज्या महिला येतात बाजारात, त्यांना आम्ही तेच सांगतो की साधारणपणे आता पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्ही घरूनच ही सगळी सोय करून या. आणि अननस किंवा फणस जे आहे हे घेताना काय होतं, परत ते पन्नीतच देण्यात येतं. तर पन्नीत देण्यापेक्षा ते जर कागद, त्यांना आम्ही कागद, किंवा मग महिलांनाही सांगतो की घरून तुम्ही कागद घेऊन या किंवा डबा घेऊन या. तर कितीतरी असं केलं, प्रत्येकाने सवयीचा जो भाग आहे तो जर बदलला तर प्लास्टिक जे आहे त्याचं चलन कितीतरी कमी होईल. मग त्यानंतर आम्ही आणखी एक सांगतो, ते आहे एक किट आहे. जसं आपण प्रवासात निघतो तेव्हा आपण साधारणपणे मेडिसिन किट, औषधांची किट आपल्याकडे असते, कॉस्मेटिक किट, मग ते पुरुष असू द्या किंवा महिला असू द्या, जेव्हाही ते प्रवासाला निघतात कॉस्मेटिक किट ही असते. आता आम्ही एका तिसऱ्या किट विषयी सांगतो आहे, आणि त्या किटमध्ये हे सांगतोय की एक चमचा स्टीलचा, स्टीलचा ग्लास, जर एक ताटली ठेवू शकलात तर, पेपर नॅपकिन्सचा उपयोग जो आहे तो कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी आधी जी पद्धत होती, रुमाल किंवा नॅपकिन, ते ठेवायला सांगतो आहे. आता बाजारात साधारण स्टीलच्या स्ट्रॉ ज्या आहेत त्या पण इझिली अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत आणि स्वस्त दरात उपलब्ध आहेत. आपल्याला कधी नारळ पाणी प्यायचं ची इच्छा झाली तर ती स्टीलची स्ट्रॉ आपल्याला वापरता येते ना, त्याचा पुनर्वापर सतत करता येतो. हो, त्याच्यासोबत गरजच नाही. आणि त्याच्यासोबत त्या पॅकेजिंग मध्येच त्यांनी ब्रश पण दिलेला आहे, तर ते सहज आपल्याला स्वच्छ पण करता येतं. तर ही जी तिसरी किट आहे याच्यात आपल्याला सगळ्या अशा प्रकारच्या वस्तू, जेणेकरून आपण एकल हा जो पॉलिथिन म्हणा किंवा डिस्पोजेबल जे आहे त्याचा वापर आपण कितीतरी प्रमाणात टाळू शकतो. तर ही जी तिसरी किट आहे याचं आम्ही भरपूर ठिकाणी जिथे जिथे जनजागृतीसाठी जातोय तिथे प्रचार करतोय. मग चौथी जी गोष्ट आहे की सार्वजनिक सोहळे, उत्सव जे असतात, जसं आताच गणेश उत्सव झाला, तर अशा याच्यात आम्ही की जितके सोसायटीज आहेत त्यांनी त्यांची जी मंडळं आहेत, तर त्या 10 दिवस तुमचं जर जेवण तिथेच असेल त्या निमित्ताने, उत्सवाच्या निमित्ताने, तर साधारणपणे एक तर प्लेट, चमचा, वाटी आणि पाण्याची बाटली ही घरूनच घेऊन यावी. आणि आमच्या परिसरात असं होतंय, म्हणजे बऱ्याच करतोय. आणि देवासमोर आपण जी दक्षिणा ठेवतो तर त्यात आम्ही वह्या, पुस्तकं, पेन्सिल आणि अशा ज्या आपल्याला गरजू मुलांना, शाळकरी मुलांना देता येऊ शकतात, तर असंच आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की हे तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर छोट्या छोट्या ज्या किटी पार्टीज, आजकाल आपण महिलांमध्ये किटी पार्टीजचा जे चलन आहे ते दिसतंय आपल्याला, तर त्यातही आम्ही सांगतो की याला पूर्णपणे कचरामुक्त, की साधं एक पेपर नॅपकिनही तुमच्या त्या पार्टीमध्ये त्याचा उपयोग टाळायचा, पूर्णपणे डिस्पोजेबल टाळायचं. आधी होतं ना तसंच, तीच पद्धत होती बघा, की साधारण 25 किंवा 30 लोक घरात जेवायला आलीत
तर तेवढं जो साठा आहे ती साठवण असायची घरात, तेच आज आपल्याला परत करायचं आहे, जेणेकरून आपण हा सगळा जो कचरा आहे हा आपल्याला टाळता येईल. तर याच्यासाठी आम्ही काय वेगवेगळ्या सोसायटीजमध्ये जातो आणि प्रत्येक महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक रविवारी कुठल्या तरी बगीच्यात पार्कमध्ये आमच्या मीटिंग्स असतात. बरं. त्यात काय होतं की नवीन लोक ज्यांना एक दिशा हवी असते, त्यांना करण्याची इच्छाशक्ती असते पण दिशा भूल होत असतो, त्यांना माहिती नसतं की काय करायचं. त्या लोकांना जोडणं, जे जुडलेले आहेत त्यांना आणखी जास्ती जागरूक आणि शिक्षित करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी, ह्या मोहीम राबवून घेणं, हे सामाजिक स्तरावर. मग आता वैयक्तिक स्तरावर प्रामुख्याने परत कचरा व्यवस्थापन. तर वेगळ्या वेगळ्या अपार्टमेंट्समध्ये, कॉलनीजमध्ये मग हेच मेंबर्स जे आहेत, प्रत्येकाचा कल पण वेगळा असतो. कोणाला कचरा व्यवस्थापनावर काम करायला आवडतं, कोणाला जलसंवर्धनावर काम करायला आवडतं. मग हे त्या मीटिंगमध्ये ठरतं की या आठवड्यात काय काय कुठल्या कुठल्या मोहीम आपल्याला राबवायच्यात आणि प्रत्येक व्हॉलेंटियरचा इंटरेस्ट काय आहे किंवा तो कोणत्या टाइम स्लॉट किंवा वेळ जो आहे, व्हॉलेंटियर्सला तुम्ही असं काही कॅटेगरायझेशन केलं आहे? कॅटेगरायझेशन केलेलं आहे किंवा मग युनिव्हर्सल व्हॉलेंटियर्स पण आहेत की ते सगळ्या मोहिमेसाठी असतातच आणि काही व्हॉलेंटियर्स आहेत ते पर्टिक्युलर त्या मोहिमे ज्यात त्यांना आवड आहे अशा मोहिमेसाठी ते पुढे येतात. तर 3 महिलांपासून सुरुवात झाली आणि आज जवळपास 100पेक्षा 150 लोकांपेक्षा जास्ती आज यात लोक जुडलेली आहेत आणि इनडायरेक्टही, म्हणजे एका मेंबरच्या थ्रू आणखी 10 मेंबर इनडायरेक्टली पण जुडलेले आहेत. तर असं मी निश्चितच कौतुकास्पद आणि अभिनंदनीय बाब आहे. असं कोणीतरी पुढे येण्याची गरज आहे, लोकसहभाग वाढू शकतो हे तुम्ही तुमच्या या संस्थेच्या कार्याच्या माध्यमातून दाखवून दिला. आपण आणखी चर्चा करणार आहोत, पण आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण पाहतात कार्यक्रम हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. विश्रांतीपूर्वी तुम्ही तुमच्या संस्थेच्या उद्दिष्टांविषयी आणि उपक्रमांविषयी सांगत होतात. आणखी कुठला उपक्रम तुम्ही प्रामुख्याने राबवता? हो, मला हे सांगायला आवडेल की जसं आता मी भर दिला की प्लास्टिक वेस्ट जे आहे किंवा डिस्पोजेबलचं सामाजिकरित्या आपण कसं हे करू शकतो, त्याचप्रमाणे आम्ही निर्माल्यापासून खत किंवा जी पानगळ असते त्याच्यापासून खत या प्रकल्पांवर पण भर देतो आणि त्याच्यावर पण अन्वितीच्या माध्यमातून देवळादेवळातून जे निर्माल्य निर्माण होतं तर त्याची खत निर्मिती आणि पानगळीची खत निर्मिती या प्रकल्पांवर पण बगीच्यांमधून आणि देवळातून आम्ही हे प्रकल्प जे आहे ते राबवतो आहे. खूपच छान. आता मला असं सांगा की हा सगळा संपूर्ण कचरा व्यवस्थापनामध्ये कचरा कमीत कमी निर्माण व्हावा किंवा तो होऊच नाही, यासाठी सामान्य माणूस काय करू शकतो? म्हणजे त्याला जर तुम्ही सांगितलं तर ती एक जागरूकता त्याच्या मनामध्ये निर्माण होऊ शकेल. हो, बघा काय आहे ना की कमीत कमी कचरा निर्माण करणे म्हणजे आपल्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या कमी करणे. म्हणजे उगाच आज माझ्याकडे जर 10 साड्या आहेत तर त्या 15 करणे किंवा मला आज स्वयंपाकघरात 10 भांड्यांची गरज आहे तर ती 15 किंवा 20 का असावी. आणि अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यांची आपल्याला गरज नसते, पण जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपल्याला तो मोह आवरत नाही. माझ्याकडे 2 चपलांची जोड आहे, ती चपलांचे 10 जोड असतात तर ते 2 मध्ये माझं अगदी सहजरित्या होऊ शकतं. पण मला मॅचिंग हा जो आता ट्रेंड चाललेला आहे त्या याच्यात काय होत आहे ना की अननेसेसरीली म्हणजे उगाच आपण घरात ह्या सगळ्या गोष्टींची साठवण जी आहे करतो आहे. आणि दर्शकांना मी तेच सांगेन की मातृशक्तीला मला हे सांगायला आवडेल, महिलांना सांगायला आवडेल की आपण घरच्या ज्या आहोत बजेट मिनिस्टर असतो आणि जर हा खर्च आपण कुठेतरी मोह आवरून कमी जर केला ना तर स्वतःच्या घरचं जे बजेट आहे ते आपण अजून सशक्तपणे सांभाळू शकतो. शिवाय कचराही आणि कचराही कमी प्रमाणात निर्माण होईल ना. कारण आणि ऑनलाईन जे आहे आजकाल परत ते ट्रेंड खूप आहे की प्रत्येक गोष्ट मला बाहेर जाणं शक्य नाही आहे मग मी ते ऑनलाईन मागवते. याच्यात एक ऑनलाईन ऑर्डर तुम्ही जेव्हा रिसीव्ह करता तेव्हा काय होतं की कार्डबोर्ड, बबल रॅप
थर्मोकोल रॅप, कागद म्हणजे जे बिल लिहून येतं, असे 4 ते 5 लेयर्स जे आहेत ते एका छोट्या प्रोडक्टच्या मागे इतका कचरा कचरा आहे. तयार होतो. मग कुठे वेळ आहे की तुम्ही बघणार, कागद वेगळं करणार, बबल रॅप वेगळं करणार, तो जो कार्डबोर्ड आहे पुठ्ठा ज्याला म्हणतो हे वेगळं करणार. त्यानंतर ऑनलाईन आजकाल जे खाण्याचे खाद्यपदार्थ जे आहेत, तर बर्गर, पिझ्झा हे आजकाल भरपूर प्लास्टिकच्या कंटेनरमधनंच आणि येतात. प्लास्टिक कंटेनरमध्ये येतात आणि खरड्यात पण येतात. किंवा आजकाल म्हणजे वर्किंग महिला, वर्किंग आई असल्यानंतर आई पण कुठेतरी काय होतं की थकून आल्यानंतर ती बघते, ठीक आहे मागव तू ऑनलाईन, आणि घरात मुलं पण या गोष्टीचा कुठेतरी गैरफायदा घेतात. तर ह्या गोष्टी आपल्याला एकत्र येऊन की तू थकली आहेस का, चल मी तयारी करून देतो, तू फक्त पुढचं काम कर. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण एकमेकांना सहाय्य करून केल्या तर कचरा खरंच कमी होईल आणि बजेट मिनिस्टर जी आहे तिला जो क्रेडिट आहे घरात तो आणखी जास्ती याच्याने मिळेल. खूप महत्त्वाचा मंत्र तुम्ही या निमित्ताने सांगितला. याचा नक्कीच विचार करणं खूप गरजेचं आहे. शेवटी जाता जाता मला हा एक प्रश्न विचारायचा आहे की स्वच्छता ही सेवा हे जे अभियान सध्या राबवण्यात येत आहे, या निमित्ताने तुम्ही आमच्या दर्शकांना काय संदेश द्याल या क्षेत्रामध्ये काम करणारा एक तज्ज्ञ म्हणून? मला यात प्रामुख्याने गाडगे महाराज जे आहे त्यांचं उदाहरण द्यायला आवडेल की किती निस्वार्थपणे आणि दूरदृष्टी बघा, तेव्हा त्यांनी या सगळ्या गोष्टींना चालना दिली होती. आणि आज प्रत्येकाला त्या रूपात यावंच लागणार आहे. ते जर केलं नाही, प्रत्येकाला गाडगे महाराज असं हे व्हावंच लागणार आहे. आणि माझी वैयक्तिक स्वच्छता, मी निर्माण केलेला कचरा, माझ्यामुळे पर्यावरणाला पोचलेली क्षती, त्याला आम्ही कार्बन फुटप्रिंट्स म्हणतो, तर हे माझ्या स्तरावर मी कशी कमी करू शकेन. आणि मी 5 लोकांना, कारण मी जर केलं तर मी तेवढ्याच याच्याने मी 5 लोकांना ते इतर लोकांना सांगू शकेन. आणि ते 5 लोकांना आणखी 5 असं करत हे जे ही साखळी तयार होईल, ती साखळी तयार करणे आज गरजेचे. ह्युमन चेंज ज्याला आपण म्हणतो ती तयार होणं आणि पब्लिक पार्टिसिपेशन, प्रत्येक नागरिकाला याच्यात त्याचं योगदान हे देणं अतिशय अतिशय गरजेचं झालेलं आहे. आणि मला आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते की आज आपण काय होतं ना की हे सगळे चॅलेंजेस किंवा ही रोजची जी धावपळ आहे, हे का आपण आपलं भविष्य आणखी दांडगं करायला किंवा अजून उज्ज्वल करायला असं हे करतो आहे की माझ्या मुलाला एक घर नाही, मला जर 2 अपत्य आहेत तर माझ्याकडे 2 घरं हवीत, मेडिकल ही जी आहे ती माझ्याकडे व्यवस्थित असायला हवी, माझ्याकडे बँक बॅलन्स असायला हवा, माझ्याकडे 2 गाड्या असायला हव्या. पण हे सगळं करताना सगळ्यात आधी प्रामुख्याने आम्ही काय करायला हवं, तर पर्यावरण हे ते संतुलन जर आपण सांभाळलं तर ह्या जितक्याही सिक्युरिटीज आज आपण ज्याचा विचार करतोय, प्लॅनिंग आणि त्याच्यासाठी धावपळ करतोय, तेव्हाच आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो. पर्यावरण जर संतुलित नसेल आणि आज आपल्याला एक झटका बसला, मागच्या वर्षी आपण ते बघितलंय नागपुरात, की तो झटका, तो फटका जेव्हा बसतो तेव्हा या गोष्टी, या प्लॅनिंगला काय अर्थ राहणार आहे. खरी गोष्ट. खूप महत्त्वाचा विचार तुम्ही लोकांना दिला आणि नक्कीच लोक याचा अंतर्मुख होऊन विचार करतील अशी आपण आशा करूया. स्वच्छता ही सेवा हे जे अभियान आहे किंवा याच्यासारखे अनेक उपक्रम आहे, याच्यामध्ये लोकसहभाग जास्तीत जास्त वाढेल आणि आपला समाज, वैयक्तिक आयुष्य आणि संपूर्ण राष्ट्रजीवन हे सुदृढ आणि आरोग्यमय होईल. या एका आशावादावर आपण ही चर्चा थांबवूया. आज आपण या ठिकाणी आलात याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.